कारेगाव सारख्या छोट्याशा खेडेगावामध्ये राहत असताना सुद्धा स्वतःची शाळा उभी करणं, तेही इंग्रजी माध्यमांची, तर ही कल्पना तुम्हाला कशी आली? की असा एखादा स्कूलचा ब्रँड जो पुणे मुंबई नाही तर तो भारतभर आणि भारताच्या बाहेर त्याचा नावलौकिक आहे, असाच जर ब्रँड आपल्या कारेगावमध्ये जर आणला तर माझ्यासारखे असे भरपूर पॅरेंट्स आहेत, भरपूर पालक आहेत, अवेअर पॅरेंट्स, की त्यांनाही वाटतं की माझ्याही मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण द्यावं. आणि त्याच वेळेस माझ्यासमोर युरोकिड्स हा ब्रँड आला आणि 1,70,000 तास रिसर्च करून तज्ज्ञांनी आणि एक्सपर्ट्सनी एक करिक्युलम डिझाईन केलं, विच इज युरेका. युरेका मीन्स द विजिबल थिंकिंग करिक्युलम, म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास, हॉलिस्टिक डेव्हलपमेंट. स्कूल तोच व्यक्ती चालू शकतो जो समाधानी आहे, की प्लेवे मेथडनी पण एज्युकेशन द्यायचं आहे आणि जो ट्रॅडिशनल बेस आहे तोही हलू द्यायचा नाही आहे. तर ह्या सगळ्याचा बॅलन्स करत असताना 2 ते 6 वयोगटातील जे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी योग्य शिक्षण कसं असावं याबद्दल काय सांगतात? माझा मुलगा इंग्रजी शाळेत शिकतोय, मग त्याला सगळं हे आलंच पाहिजे, ते आलंच पाहिजे, त्याला इंग्लिश फाड 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 बोलता आलंच पाहिजे. पण त्याचबरोबर शाळेचं काम करते, पण घरीही पालकांनी थोडासा रोल त्याच्यामध्ये त्यांचा असला पाहिजे. की अनेक संस्था आहेत ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं चांगलं शिक्षण देतात, पण तरी सुद्धा तुम्ही युरोकिड्स ही फ्रँचायझी घेणं का महत्त्वाचं मानलं? महाराष्ट्राच्या मराठी मातीतील महिला, पण इंग्रजी माध्यमांची यशस्वी शाळा, असा स्वकर्तृत्वानं जनमानसांमध्ये स्वतःबद्दलचा ठसा उमटवणाऱ्या स्नेहा नवले मॅडम आज आपल्याबरोबर सोशल युवा पुढारीच्या प्लॅटफॉर्मवरती हाजीर झालेल्या आहेत. सर्वप्रथम मॅडम, तुमचं सोशल युवा पुढारीमध्ये आल्याबद्दल खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. तुम्ही मला तुमच्या प्लॅटफॉर्मवरती बोलवलं, त्यासाठी खूप थँक्यू. थँक्यू मॅम. तर स्नेहा नवले मॅम यांचा लोकल ते ग्लोबल हा प्रवास कसा आहे हे सगळ्यांनाच आपल्यासाठी जाणून घेणं म्हणजे कुतूहलाचा विषय आहे. तर खुद्द स्नेहा नवले मॅडमकडूनच आपण जाणून घेऊया त्यांच्या या यशस्वी प्रवासाबद्दल. तर मॅडम, आमच्या सर्व प्रेक्षकांना तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की कारेगाव सारख्या छोट्याशा खेडेगावामध्ये राहत असताना सुद्धा स्वतःची शाळा उभी करणं, तेही इंग्रजी माध्यमांची, तर ही कल्पना तुम्हाला कशी आली आणि ही कल्पना तुमच्या मनात आल्यानंतर ती सत्यात उतरवत असताना तुम्हाला कसा स्ट्रगल करावा लागला किंवा तुमचा तो सुरुवातीचा काळ किती कठीण होता ते जाणून घ्यायला आम्हाला फार आवडेल. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कल्पना माझ्या डोक्यामध्ये तेव्हा आली जेव्हा माझ्या मुलीला स्कूलमध्ये घालायची वेळ आली. माझी मुलगी जेव्हा 3 वर्षांची झाली तेव्हा तिला स्कूलला घालायची वेळ आली. त्यावेळेस असं होतं की आम्ही ज्या एरियामध्ये राहत होतो किंवा कारेगावमध्ये जिथे राहतोय तिथे ऑलरेडी MIDC असल्यामुळे खूप सारे बाहेरचे लोक तिथे राहत आहेत आणि ते सगळेच मुलं त्या स्कूलमध्ये, आणि सो मला तो क्राऊड नको होता. म्हणून मग विचार केला की माझ्या मुलांना जर स्कूलला घालायचं तर मी शिरूर चूज केलं. मग शिरूरमध्ये गेल्याच्या नंतर 5-6 वर्ष तिथे माझी मुलगी शिकली. त्याच्यानंतर नॉर्मली आपण सगळेच पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी फिरतो. सो बाहेर पडल्यानंतर मला असे भरपूर बाहेरची मुलं जेव्हा मी त्यांच्याशी बोलायचे, त्यांना भेटायचे, किंवा माझ्या रिलेटिव्समध्ये पुण्यातली मुलं, सो तिथे गेल्यानंतर मला समजलं की अरे पुण्यासारख्या ठिकाणी गेल्यावरती आपली मुलं तिथे कुठेतरी कमी पडतात. सो विचार केला की असा एखादा स्कूलचा ब्रँड जो पुणे मुंबई नाही तर तो भारतभर आणि भारताच्या बाहेर त्याचा नावलौकिक आहे, असाच जर ब्रँड आपल्या कारेगावमध्ये जर आणला तर माझ्यासारखे असे भरपूर पॅरेंट्स आहेत, भरपूर पालक आहेत, अवेअर पॅरेंट्स, की त्यांनाही वाटतं की माझ्याही मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण द्यावं. पण प्रत्येकालाच ते पॉसिबल होत नाही आहे की शिरूरसारख्या ठिकाणी जाऊन राहावं किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन राहणं, कारण ट्रॅव्हलिंग आहे किंवा बाहेर जाऊन राहणं आणि हे रोजचं धकाधकीचं जीवन आणि त्याच्यासोबतच एवढा सारा खर्च. सो हे सगळ्यांना परवडणारं नव्हतं. सो मी विचार केला की जर आपल्याच गावामध्ये अशी शाळा उभी केली तर सगळ्यांनाच ते, म्हणजे सगळ्यांची मुलं तिथे आनंदाने शिकू शकतात. म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की माझ्याही मुलाला चांगल्या स्कूलमध्ये घातलं पाहिजे किंवा एक आंतरराष्ट्रीय, इंटरनॅशनल, शेवटी इंटरनॅशनल आहे अशा स्कूलमध्ये घालणं. सो हा विचार करत असताना मग माझ्या ॲक्च्युली डोळ्यासमोर खूप सारे ऑप्शन्स होते. खूप सारा स्टडी केला मी आणि माझ्या मिस्टरांनी. आम्ही भरपूर ॲक्च्युली स्कूल बघितल्या, खूप सारे ब्रँडबद्दल चौकशी केली आणि त्याच वेळेस माझ्यासमोर युरोकिड्स हा ब्रँड आला. पण मॅम, कोणतीही शाळा ही मुलांचं भवितव्य घडवत असते.
मग ज्यावेळेस तुम्ही स्वतः शाळा ओपन करताय स्वतःची, तर तेव्हा कोणता सिलेबस असावा किंवा काय असावं, हे सगळं तुमच्या शाळेत येऊन शिकणाऱ्या स्टुडंटसाठी महत्त्वाचा विषय ठरणार आहे. तर मग अनेक संस्था आहेत ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं चांगलं शिक्षण देतात. पण तरीसुद्धा तुम्ही युरो किड्स ही फ्रँचायझी घेणं का महत्त्वाचं मानलं? ओके. ॲक्च्युली मी आणि माझ्या मिस्टरांनी हे सगळं करत असताना ऑब्व्हियसली माझ्या मिस्टरांचा तर मला सर्वात जास्त सपोर्ट होता. आणि हे करत असताना आम्ही खूप सारे ब्रँड बघितले किंवा स्वतःचा ब्रँड चालू करायचा किंवा खूप साऱ्या गोष्टी. सो मेन रिझन हे होतं की एकतर युरो किड्स हा इंटरनॅशनल दर्जाचा ब्रँड आहे आणि तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा इंटरनॅशनल ब्रँड आहे. सो युरो किड्स हा ब्रँड असा आहे की त्यांच्या शाळा फक्त महाराष्ट्रात नाही किंवा फक्त पुण्यामध्ये नाही आहे. सो पूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर टोटल 3 देशांमध्ये युरो किड्सच्या आत्तापर्यंत आता करंट इयरला तर आता 25 इयर्स युरो किड्सला पूर्ण झालेले आहेत. आणि आता 1700पेक्षा जास्त स्कूल आहेत युरो किड्सच्या आणि 9 लाखांपेक्षा जास्त मुलं आत्तापर्यंत युरो किड्सच्या माध्यमातून नर्चर झालेले आहेत. आणि 1,70,000 तास रिसर्च करून तज्ज्ञांनी आणि एक्सपर्ट्सनी एक करिक्युलम डिझाईन केलं विच इज युरेका. युरेका मीन्स द विजिबल थिंकिंग करिक्युलम, म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास, हॉलिस्टिक डेव्हलपमेंट. सो आणि हे करिक्युलम युरो किड्स ॲक्च्युली ते दर 3 ते 5 वर्षाला त्यांचं करिक्युलम चेंज करत असतं. सो ह्या इनोव्हेटिव्ह वर्ल्डमध्ये आपल्याला जर वेगवेगळ्या गोष्टी किंवा आपल्याला जर चेंज व्हायचं असेल तर त्यासोबत आपल्याला मुलांना करिक्युलमसुद्धा, अभ्यासक्रमसुद्धा चेंज होत असतो. आणि त्या हिशोबाने आपण सगळ्यात मेन रिझन हे होतं की त्या हिशोबाने आपण युरो किड्स हा ब्रँड चूज केला मुलांच्या शिक्षणासाठी. आणि त्याच्याच बरोबर अजून एक दुसरा विषय असा होता, मेन रिझन आहे की मी एक बिझनेस वुमन आहे. ठीक आहे, मी आज गेली 8 ते 10 वर्षापासून बिझनेस करते माझ्या मिस्टरांसोबत. एज्युकेशन फील्ड माझा आणि माझा म्हणजे फार ॲक्च्युली स्कूल आणि ह्या गोष्टीचा माझा फार दूरचा संबंध आहे. कारण माझं एज्युकेशन त्या फील्डमध्ये झालं होतं. मी कॉमर्सची स्टुडंट. सो मी कॉमर्स या फील्डने शिकलेली आणि त्या फील्डशी माझा फारसा संबंध नव्हता. सो सुरुवातीला खूप सारे माझ्यासमोर टास्क होते की स्कूल कशी चालवायची, कशी रन करायची किंवा करिक्युलम कसं असलं पाहिजे किंवा क्लासरूम कशा असल्या पाहिजे. सुरुवातीला जर बघायला गेलं तर आपण बोर्ड किती हाईटला लावला पाहिजे किंवा विंडोज कशा पाहिजेत किंवा लाईटचे स्विच कुठे असले पाहिजे, कारण आपल्याकडे छोटे छोटे मुलं असणार आहेत, ते त्याच्यात त्यांचं बोर्ड जाऊ नये किंवा कुठे मुलांना टच होऊ नये. तर खूप साऱ्या गोष्टी. त्याच्यानंतर अभ्यासक्रम कसा असला पाहिजे, बुक्स कुठल्या असल्या पाहिजेत, प्रकाशन कुठलं असलं पाहिजे, याच्याबद्दल काहीच नाही. कुठलंही नॉलेज माझ्याकडे नव्हतं. सो मी त्यावेळेस विचार केला की ह्या दोन्ही गोष्टी आहेत. सो त्या हिशोबाने जर आपण एखादा असा नामांकित ब्रँड आपल्या जर गावामध्ये आणला तर त्या हिशोबाने मुलांना एज्युकेशनही प्रॉपर जाणार आहे. आणि येस मी खूप अभिमानाने सांगू इच्छिते की आमचं पहिलं वर्ष खूप सुंदर, एकदम प्रॉपर स्टार्ट टू एंड जर बघितलं तर कुठलाही इव्हेंट, कुठलीही ॲक्टिव्हिटी आपल्याकडनं कसलीही मिस झालेली नाही आहे. इवन मला खूप सारे माझे फ्रेंड्स, रिलेटिव्स किंवा बाकीच्या स्कूलचे प्रिन्सिपल, बरेचसे प्रिन्सिपल, बाकीच्या स्कूलचे टीचर्स माझ्या ओळखीचे आहेत. सो सगळेजण मला म्हणतात की स्नेहा, तू म्हणजे पहिलंच वर्ष आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने स्कूल चालवता की असं वाटतच नाही की तुमचं पहिलं वर्ष आहे. असं वाटतं की तुम्हाला खूप साऱ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, अशा पद्धतीने तुम्ही स्कूल रन करताय. सो येस, त्याच्यामुळेच मला म्हणजे कुठेतरी वाटतं की नाही, आपला हा निर्णय खूप योग्य आहे की आम्ही युरो किड्ससोबत काम करतोय. आणि मी खरंच खूप म्हणजे स्वतःला छान वाटतंय मलाही, कारण आम्ही जेव्हा मीटिंग्सला जात असतो किंवा ट्रेनिंगसाठी मुंबईला जातो किंवा पुण्यात जात असतो, खूप सारे आजूबाजूचे स्कूलवाले तिथे येत असतात आणि तिथे स्पेशली माझ्या स्कूलची चर्चा होत असते की देखो स्नेहा का स्कूल देखो, उसने किस तरह से स्कूल बनाया है, उसके क्लासरूम्स देखो, उसके ग्राउंड देखो. मतलब ये सारी चीज़ें जब दूसरों के मुंह से सुनने में आती है तो ऑब्वियसली हमें अच्छा ही लगता है. तो ऐसे लगता है कि यस बाबा, आप कुछ अच्छा कर रहे हो. सो ये फील होता है. येस, सो आई एम व्हेरी हॅपी. मॅम, तुम्ही बोलताना मगाशी म्हणालात की तुमच्या मिस्टरांचा तुम्हाला या सगळ्यामध्ये खूप सपोर्ट होता. आणि आता तुम्ही सांगितले की तुमची स्कूल जेव्हा पहिलं वर्ष होतं तर त्या दरम्यान आणि आत्तापर्यंत तुम्हाला तुमच्या जवळचे सगळे कॉंग्रॅच्युलेट करतायत की किती छान पद्धतीनं तुमच्या स्कूलचं आणि तुमचं काम सुरू आहे. तर यासाठीचाच एक छोटासा प्रश्न माझ्या मनात आला की कठीण काळामध्ये कोणी सोबत नसतं. अभिनंदन करायला तर सगळेच येतात,
पण मग तुमच्या मिस्टरांचा तुम्हाला सपोर्ट आहे हे फार तुम्ही अभिमानाने सांगितलं, पण त्याच काळामध्ये तुम्हाला जेव्हा स्कूल सुरू करायची होती, मिस्टरांच्या बरोबर तुमचे नातेवाईक असतील, तुमची फॅमिली असेल, तुमचे मित्रमंडळी असतील, किंवा स्कूलसाठी तुम्हाला जागा निवडायची आहे, लोकांबरोबर विश्वास निर्माण करायचा आहे, तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला कसं सगळ्यांनी सपोर्ट केलं? कोणाचा काही विरोध झाला का? तेही ऐकायला आवडेल. येस, मला काही गोष्टी शेअर करायला नक्कीच आवडतील. ज्यावेळेस स्कूल एकतर म्हणजे खूप दिवस आम्ही कुणाशी शेअर नाही केलं की आपण असं असं काही करतोय. पण हां, मी कारेगावातल्या माझ्या काही फ्रेंड्स होत्या किंवा माझ्या आजूबाजूच्या काही मैत्रिणी होत्या किंवा त्यांच्याशी मी डिस्कस केलं की तुम्हाला कसं वाटतंय की कारेगावमधल्या, आता ठीक आहे तुमची मुलं कुठल्या स्कूलला जात आहेत, कसं वाटतं तिथलं शिक्षण कसं आहे किंवा तिथलं वातावरण कसं आहे, ॲक्टिव्हिटीज कशा आहेत. सो त्यांचे रिप्लाय ऐकले. त्याच्यानंतर मग मी त्यांना एक जस्ट विचारायचे की हां, जर आपल्या गावामध्ये अशी अशी शाळा चालू झाली तर तुम्हाला काय वाटतं, कसं म्हणजे कसं राहील. सो मी असं बाहेरून खूप ॲक्च्युली स्टडी केला आणि बाहेरून सर्वे केल्याच्या नंतर मला जाणवलं की नाही, आपल्या गावामध्ये खरंच ॲक्च्युली शाळेची गरज आहे. आणि त्याच्यानंतर मला अजूनही आठवते, माझ्या मिस्टरांचे एक फ्रेंड आहेत, सो त्यांची पण स्कूल आहे शिरूरमध्ये, त्यांची खूप छान अशी स्कूल आहे. सो त्यांच्या कानावरती आम्ही असं घातलं की बाबा आम्ही अशी अशी शाळा चालू करतोय. त्यांना ऐकून एवढं छान वाटलं. त्याच्यानंतर त्यांचं उत्तर होतं की बापू, स्कूल तोच व्यक्ती चालू शकतो जो समाधानी आहे, तोच व्यक्ती शाळा चालू शकतो. आणि आत्ता त्याच वेळेस आणि त्याच्यानंतर महिन्याभरातच जेव्हा शाळा चालू झाली, पहिल्या एप्रिलमध्येच मला हे फील व्हायला लागलं की येस, खरंच याच्यामध्ये सॅटिस्फिकेशन आहे. कारण जेव्हा मुलं स्कूलला येतात, जर पालक आपल्याकडे मूल सोपवतंय, सो तर त्यांचा काळजाचा तुकडा तो आपल्या हातात देत आहेत, त्यांचं भविष्य ते आमच्या हातात सोपवत आहेत. आणि त्याच्यानंतर जेव्हा ती मुलं एक सेटल होतात आणि मुलं छान पद्धतीने स्कूलला येत आहेत, त्यांच्या मम्मा पप्पांना बाय बाय करतायत, छान रुळत आहेत, ॲक्टिव्हिटीज करतायत, त्याच्यानंतर जे पालकांच्या चेहऱ्यावरचं जे खुशी आहे, आनंद आहे. आणि मुलांचंही आल्याच्या नंतर गुड मॉर्निंग मॅम असं तसं किंवा घरातल्या काही गोष्टी ते आमच्याशी शेअर करतात. आणि ते छोटे छोटे मुलं सगळेजण असे येतात, एवढे छान आपल्याला असं फील होतं की बाबा येस, हे सगळे आपलेच मुलं आहेत. आणि ते एवढं छान ते बॉन्ड तो मुलांसोबत तयार झालेला आहे. आणि त्यावेळेस वाटतं की नाही, पैशापेक्षा खरंच हे समाधान खूप महत्त्वाचं आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप सारा आनंद भेटतो. आणि त्यावेळेस मला वाटतं की नाही, त्या सरांनी जे वाक्य सांगितलं होतं की समाधानी व्यक्ती शाळा चालू शकतो, सो हे खरंच आहे. ह्याच्यामध्ये खूप सारं समाधान आहे, ते आपण पैशाने विकत घेऊ नाही शकत. बरोबर. मॅम, विमेन एम्पॉवरमेंटचा एक अँगल आहे की अनेक महिला घर सांभाळत असताना पण बिझनेस सांभाळणं त्यांच्यासाठी खूप अवघड जातं, पण तुम्ही मात्र या दोन्हीचा बॅलन्स अतिशय उत्तम पद्धतीनं सांभाळताय. तर मग हे बॅलन्स तुम्ही कसा सांभाळतात तेही आम्हाला ऐकायला आवडेल. आणि अशा अनेक महिला आहेत, तर त्यांना तुम्ही हा बॅलन्स सांभाळण्यासाठी काय सल्ला द्याल तेही आम्हाला ऐकायला आवडेल. घर आणि ऑफिस किंवा घर आणि काम, ठीक आहे, कुठलीही गोष्ट तसं पाहिलं तर सोपी नसते आणि केली तर कुठली गोष्ट अवघडही नसते. आणि परफेक्ट हा कोणीच नसतो. बॅलन्स करायचं म्हणजे एवढं असं नाही की बाबा हेही प्रॉपर होते. जर तुम्ही काम करण्यासाठी घरातून बाहेर पडताय, तर तुम्हाला काहीतरी गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात, कॉम्प्रोमाइजही करावं लागतं. आणि येस, तुम्हाला तुमचं स्केड्यूल फिक्स करणं फार गरजेचं आहे. भरपूर लोकांचं असं की अरे मुझे टाइम नहीं मिल रहा है, ये नहीं. अरे ऐसे कैसे टाइम नहीं मिल रहा है आपको? अगर आप अपना पूरा दिन का टाइमिंग अगर आप स्केड्यूल कर रहे हो, प्रॉपर अगर आप प्लानिंग कर रहे हो, तो आपको टाइम मिलेगा ही मिलेगा. क्यों नहीं मिलेगा? टाइम अगर आप प्रॉपर प्लॅनिंग करते हो तो आपको टाइम मिलेगा. मेरे दिन की सुरुवात होती 5 बजे से, ठीक आहे. माझ्या दिवसाची सुरुवात 5 वाजता होते. त्याच्यानंतर 5:30 ते 6:30 माझं न चुकता हे डेली वर्कआउट असतं. आज गेली 6 वर्ष झाले मी हे अभिमानाने आणि खूप आनंदाने सांगते की माझं डेली मी 1 तास वर्कआउट करते आणि तिथून माझी दिवसाची सुरुवात फ्रेश होत असते. आणि आपण म्हणतो ना, शिस्त, जिद्द, चिकाटी आणि मेहनत, ह्या सगळ्या जर गोष्टी असतील तर तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता. ऑब्वियसली घर आणि ऑफिस सांभाळताना तारेवरची कसरत असते. मुलांना वेळ कमी जातो, कुटुंबाला वेळ कमी जात असतो, आपली स्वतःची खूप दगदग होत असते, म्हणजे खूप हेक्टिक होऊन जातं ते. बट ठीक आहे ना, त्याच्यानंतर जर तुम्ही काहीतरी अचीव करताय, सो ते त्याच्यावरती त्याचं सगळं ते औषध आहे असं मला तरी वाटतं. सो हे करत असताना स्ट्रगल आहे, बट येस, सॅटिस्फिकेशनही आहे, आनंद आहे. मॅम, एक आहे प्लेवे मेथड वर्सेस ट्रॅडिशनल लर्निंग. सध्या ते एक खूप चालू आहे
की प्लेवे मेथडनी पण एज्युकेशन द्यायचं आहे आणि जो ट्रॅडिशनल बेस आहे तोही हलू द्यायचा नाहीये. तर ह्या सगळ्याचा बॅलन्स करत असताना 2 ते 6 वयोगटातील जे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी योग्य शिक्षण कसं असावं याबद्दल काय सांगाल? सो आपली जी शाळा आहे किंवा आपला जो इरोकिड्स हा ब्रँड आहे किंवा त्याचं ते करिक्युलम आहे ते टोटल डिझाईन केलेलं आहे त्या एजच्या हिशोबाने. सो आपला म्हणजे इवन सकाळी मॉर्निंगला मुलं आल्यापासून दर अर्ध्या तासाला मुलांना काय शिकवायचे किंवा ती कशा पद्धतीने मेथड असली पाहिजे किंवा कुठल्या स्टोरीतून मुलांना शिकवायचं हा सगळा करिक्युलम आपल्याला सेंटर इरोकिड्स आम्हाला प्रोव्हाइड करत असं. ठीक आहे. सो त्या मुलाला ते शिक्षण बर्डन न वाटता किंवा शाळा ही शाळा न वाटता घरच्यासारखं वातावरण मुलांना कसं ते आपल्याला निर्माण करता येईल त्या हिशोबाचं आपलं पूर्ण करिक्युलम आहे. आणि त्याच हिशोबाने आमचा पूर्ण स्टाफही त्या हिशोबाने मुलांचं सगळं शिक्षण करून घेत असतो प्रॉपर ॲक्टिव्हिटीद्वारे. सो मुलांना जर खेळायला दिलं आणि खेळातून जर शिक्षण दिलं तर मूल ते शिकणार आहे. त्याचबरोबर ट्रॅडिशनल मेथड जी आहे ती पूर्वी जे काही सेलिब्रेशन्स व्हायचे किंवा आपले सगळे फेस्टिवल्स. सो हे फेस्टिवल्स आम्ही न चुकता सगळे फेस्टिवल्स आम्ही स्कूलमध्ये सेलिब्रेट करत असतो की प्रत्येक फेस्टिवलची त्यांचं महत्त्व आपल्या मुलांपर्यंत गेलं पाहिजे. इवन आमचे मुलं घरी जाऊनही सांगतात की बाबा आम्ही हे केलं ते केलं. मुलांना आम्ही प्रॉपर त्यांच्या मॉर्निंगला त्यांच्या प्रेयर किंवा घरी गेल्यानंतर तुम्हाला आईबाबांच्या इव्हिनिंगला जेव्हा तुम्ही देवपूजा करताय तेव्हा तुम्हाला शुभम करती बोलायचं आहे, आईबाबांच्या पाया पडायचं, आजीबाबांचा नमस्कार करायचा आहे. सकाळी मॉर्निंगला स्कूलला येताना तुम्हाला आईबाबांना सगळ्यांना नमस्कार करून यायचा आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा जर आपलं काही चुकत आहे तर सॉरी, प्लीज किंवा वेलकम ह्या सगळ्या छोटे छोटे वर्ड्स. त्याच्यानंतर अशा भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत जसं की अनाथालयामध्ये मुलांना घेऊन जाणं, वृद्धाश्रमामध्ये मुलांना घेऊन जाणं. वृद्धाश्रमामध्ये जेव्हा आम्ही मुलांना घेऊन गेलो त्यावेळेस असं सीन होतं एक की ते आजीबाबा ॲक्च्युली सगळ्या मुलांना बघून किंवा आम्हाला बघून आम्ही ज्या काही गोष्टी त्यांच्यासाठी घेऊन गेलो होतो त्याच्यानंतर ते इमोशनल झाले. काही आजीबाबा बऱ्यापैकी रडत होते, मुलांच्या तोंडावरून हात फिरवत होते किंवा काय. सो आमची मुलं त्यावेळेस एवढे इमोशनल झाले आणि माझ्या नर्सरीच्या क्लासमधला एक मुलगा स्वतः उठला, माझ्याकडे आला, म्हटलं मॅम मला आजीबाबांच्या पाया पडायचं. तो सीन जो होता म्हणजे इथेच सगळं आपण म्हणतो ना इथेच सगळं मिळालं. त्या म्हणजे ह्याच्यामधून. युरो किड्स तुम्हाला जे सिलेबस कसा स्टडी घ्यायचा आहे मुलांचा हे सगळं प्रोव्हाइड करताय, पण ते शिकवताना त्या पद्धतीलाही तुम्ही अनुसरताय आणि त्याचबरोबर आपलं जे इंडियन कल्चर आहे त्याच्याबरोबर मुलांचा जो इमोशनल बॉन्ड आहे, कनेक्शन आहे मुलांचं, तर तेही सगळं सांभाळण्याचा प्रयत्न करताय. खूप छान आहे मॅम. ॲब्सोल्युटली. आजही इंग्रजी म्हटलं की आज सुद्धा खास करून तर महाराष्ट्रात प्रेशर येतं की आमचं मूल इंग्लिश शिकतंय किंवा विद्यार्थ्यांना पण वाटतं की आम्ही इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आहोत. तर हे जे इंग्रजीचं प्रेशर आहे ना, तर हे प्रेशर कसं हँडल केलं गेलं पाहिजे आणि पॅरेंट्सनी हे सगळं हँडल करत असताना हे प्रेशर कसं टाळावं किंवा चुका कशा टाळाव्यात पॅरेंट्सने पण आणि स्टुडंट्सने पण? सो इंग्रजी भाषा जर आपण पूर्वी आपल्या म्हणजे आता आम्ही आमचं शिक्षण ज्या ह्याच्यामधून झालं किंवा ज्या माध्यमातून झालं, मराठी माध्यमातून झालं, सो त्यावेळेस इंग्रजीची एक भीती होती की इंग्लिश इंग्लिश इंग्लिश. ठीक आहे. सो आत्ता असं झालेलं आहे की मुलांना मराठीची भीती वाटायला लागली. सो इंग्रजी भाषा ही त्याचं प्रेशर मुलांच्यावरती खरं तर दिलं गेलं नाही पाहिजे, पण इंग्रजी भाषा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. कारण आपण जर ग्लोबली बघतोय किंवा आता आपण कुठेही जातोय, तुम्ही एअरपोर्टवरती जा, कुठेही बाहेर जा, तर तुम्हाला इंग्लिश हे पाहिजेच. कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जा तर इंग्लिश लँग्वेज तेवढी इम्पॉर्टंट आहे. आणि हा सगळा विचार करून आपले गावाकडचे भरपूर सारे पॅरेंट्स मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये घालत असतात. पण त्यावेळेस त्यांचं एक असतं की हा माझा मुलगा इंग्लिशमध्ये शिकतो, माझा मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये शिकतो, इंग्रजी माध्यमामध्ये शिकतो. पण त्यावेळेस असं होतं की स्कूलमध्ये त्यांचं काम करते, मुलांना इंग्लिशमध्ये सगळ्या गोष्टी शिकवते प्लस मराठीमध्येही शिकवते. असं नाही की स्कूलमध्ये फक्त इंग्लिश लँग्वेजच चालते. कारण आपल्या इकडचा जो एरिया आहे किंवा आपल्या इकडे जे चालतं किंवा आपला जो पॅरेंटचा जो क्लास आहे किंवा मुलांचं जे मुलांची जी मदर टंग आहे तो आपल्याला मुलांना पहिल्यांदा प्रत्येक गोष्ट ही मराठीमधून सांगावी लागते आणि देन आपण त्यांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून देत असतो. सो पालकांचं काय होतं की माझा मुलगा इंग्रजी शाळेत शिकतोय, मग त्याला सगळं हे आलंच पाहिजे, ते आलंच पाहिजे, त्याला इंग्लिश फाड बोलता आलंच पाहिजे. पण त्याचबरोबर शाळेचं काम करते, पण घरीही पालकांनी थोडासा रोल त्याच्यामध्ये त्यांचा असला पाहिजे की मुलांशी थोडं छोटे सेंटेन्स का होईना आपण मुलांसोबत इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. नाहीतर मग असं होतं
की पालक मुलांशी त्या बाबतीत कुठली चर्चा करत नाही किंवा इंग्लिशमध्ये अजिबात प्रॅक्टिस करत नाही आणि डिरेक्टली त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतात की माझ्या मुलाला इंग्लिश फाडफाड बोलता आलं पाहिजे. सो असं हे प्रेशर मुलांच्यावरती न टाकता आपण मुलांना थोडासा वेळ देतोय आणि त्यांना जर समजून घेतोय. पालकांनी मुलांवरती प्रेशर न टाकता मुलांना एक कॉन्फिडन्स दिला गेला पाहिजे आणि त्यांना एक एन्करेज केलं पाहिजे की येस तू करू शकतोस. आणि त्यांना प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीवरती आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे पालकांनी मुलांना. सो ते मूल छान पद्धतीने करणार आहे. मॅम, तुम्ही जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा पहिलं ॲडमिशन झालं तर ती फिलिंग काय होती? ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर आमच्याच गावातला एक आमच्यासोबत काम करणारा खूप दिवसांपासूनचा एक सरांच्या आजूबाजूलाच त्याचं एक पण एक शॉप आहे, शिवा म्हणून. मे बी तो जर माझे पॉडकास्ट बघेल तर तो ऐकेलही. सो त्याला मी सांगितलेलं, एकदा त्याच्या कानावरती घातलेलं की अशी शाळा चालू करायचा विचार आहे माझ्या डोक्यामध्ये. सो त्याचं होतं की भाभी जी आप बस चालू कर दो, पहला एडमिशन मेरा हो जाएगा. सो वो तो मुझे पता था कि बाबा पहला एडमिशन तो इसका ही होगा. देन लेकिन उसके बाद मतलब जिस दिन हमने ओपनिंग किया हमारा छोटासा, सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सुरुवातीला एक छोटंसं इन्क्वायरी ऑफिस स्टार्ट केलं होतं स्कूलचं, जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू होतं. सो पहिल्याच दिवशी शिवाने येऊन त्याच्या मुलाचं ॲडमिशन करून घेतलं आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्येच माझ्याकडे एक 5 ते 6 ॲडमिशन झालेले होते. आणि त्याच्यानंतर पहिलं ॲडमिशन, दुसरं ॲडमिशन होतं आणि तिसरं ॲडमिशन हे लगातार पाठोपाठ 1-2-3 ॲडमिशन हे 2-3 दिवसामध्ये झाले. आणि पहिलं ॲडमिशन झालं आणि पहिलं ॲडमिशन झाल्याच्या नंतर त्या पॅरेंट्सनी जेव्हा फर्स्ट टर्मची फीज माझ्या कॉर्डिनेटर मॅडमच्या हातात ठेवली, तो त्यावेळेस म्हणजे लिटरली डोळ्यामध्ये पाणी होतं. लिटरली आमच्या दोघींच्या डोळ्यामध्ये पाणी होतं की येस, कुठेतरी आपण जे करत आहोत ते लोकांपर्यंत पोहोचतंय आणि लोकांना पटतंय. लोक कुठेतरी आपल्यावरती विश्वास ठेवतायत की नाही, काहीतरी हे वेगळं करतायत. आणि खूप छान वाटलं त्यावेळेस. आणि ते मी शब्दात सांगू शकत नाही त्यावेळेसचं जे होतं, कारण एवढं प्रेशर होतं. इवन तुम्ही बघा, आपण कुठलंही काम चालू करतोय, नवीन जर एखाद्या कुठल्या गोष्टीमध्ये फील्डमध्ये उतरतोय, खूप सारा प्रेशर आपल्या डोक्यावरती असतो की आपण जे करतोय ते लोकांपर्यंत पोहोचेल का, लोकांना आवडेल का, पटेल का, रुचेल का. सो ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यासोबत मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल. माझ्या शाळेचं जेव्हा काम चालू होतं तेव्हा खूप लोक यायचे, कन्स्ट्रक्शन चालू होतं. मी कंटिन्यू कन्स्ट्रक्शनच्या तिथे आजूबाजूला असायचे, माझं ऑफिसही समोरच होतं. सो मी कंटिन्यू तिथे असायचे. लोक यायचे, स्कूलला व्हिजिट करायचे, काम चाललंय, हां मग होईल का, कसं होईल, आम्हाला नाही वाटत होईल का, 3 महिन्यात काय तुमची शाळा उभी राहते, किंवा खूप साऱ्या गोष्टी. त्याच्यानंतर 1-2 लोकांचं असं होतं की कारेगावमध्ये तर एवढ्या शाळा आहेत आणि तुम्ही अजून वेगळं काय करणार आहे. सो मला तो टॉन्ट होता कुठला, म्हणजे एक प्रकारचा. सो मला ते वाक्य अजून आठवते. आणि त्याच्यानंतर जेव्हा माझ्या शाळेचं पूर्ण काम झालं आणि ओपनिंगच्या आदल्या दिवशी त्या व्यक्तीने परत स्कूलला व्हिजिट केली आणि देन मग तो म्हणायला लागला की नाही वहिनी, मला वाटलं नव्हतं की तुम्ही अशा पद्धतीची शाळा चालू कराल. मला वाटलं की तुम्ही नॉर्मली एखादा गाळा घ्याल आणि तिथे तुमची प्री स्कूल चालू कराल. पण नाही, खरंच तुम्ही म्हणजे एवढी छान शाळा चालू केली आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात ही कल्पना आली, म्हणजे ही कल्पनाच कशी काय आली हे मला अजून सुचत नाहीये. आणि तुमच्या डोक्यातले जे विचार आहेत किंवा ज्या पद्धतीने स्कूल तुम्ही उभी केली आहे, म्हणजे इच अँड एव्हरीथिंग. तुम्ही एक कोपरा ना कोपरा जर माझ्या शाळेचं बघाल की ग्राउंडच्या एंट्रीपासून शेवटीपर्यंत जर तुम्ही बघाल, इच अँड एव्हरीथिंग आम्ही एवढं सुंदर पद्धतीने सगळं डिझाईन केलेलं आहे, एकदम प्रॉपर वेनी. किंवा कोणही व्यक्ती आला किंवा कुठलाही पॅरेंट्स माझ्याकडे जर येत आहेत, प्रत्येक जणांचं हेच असतं की असं वाटत नाही की कारेगावमधली शाळा आहे, असं वाटतं की आपण पुण्यातल्या स्कूलमध्ये आहोत. सो आणि असे भरपूर लोक आहेत आजूबाजूचे, ते येऊन म्हणायचे की नाही तुम्ही तालुक्याला मागे टाकलं. जे आमचं जे ॲटमॉस्फिअर जे आम्ही बनवले किंवा जे पूर्ण ॲम्बियन्स जे आमचं आहे, सो एवढं खूप सुंदर, जे लहान मुलांना आवडेल आणि एकदम असं त्यांना खेळता येईल, पूर्ण सेफ सिक्युअर असं एन्व्हायरमेंट आपण जे बनवले. त्याच्यानंतर जे फिलिंग्स होते, येस खूप छान. ऑब्विसली छानच मग वाटतं. अजून शाळेचे काही फ्युचर प्लॅन्स आहेत? हो, फ्युचर प्लॅन आहेत. शाळा चालू झाली त्याच वेळेस मी माझ्या सुरुवातीच्या पॉडकास्टमध्ये तेच सांगितलं होतं की हे जे आपली शाळा आहे ही फक्त सुरुवात आहे. हे जे छोटंसं रोपटं लावलेलं आहे त्याचं मला वटवृक्षात रूपांतर करायचं आहे. आणि हे करत असताना ऑब्विसली माझ्या पूर्ण फॅमिलीची मला साथ आहेच. सगळ्यात मेनली माझ्या हजबंड, माझी फॅमिली.
आणि त्याचबरोबर सगळ्या पालकांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला, तोच विश्वास तुमचा हा निरंतर राहू द्या. सो आपल्या ह्या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात व्हायला वेळ लागणार नाहीये. आणि येस, आपण 10वी पर्यंत शाळा चालू करतोय आणि प्रत्येक वर्षी आपले एक एक क्लास वाढतोय. सो पालकांना कुठली काळजी करण्याची गरज नाही की बाबा माझा मुलगा नंतर कुठे शिकेल, किंवा आत्ता जर इंटरनॅशनल स्कूलला शिकत आहे तर पुढे जाऊन मग काय, मग त्याला जर पुढे जाऊन फर्स्ट स्टँडर्डला जर इथेच घालावं लागत असेल तर मग काय फायदा. सो डोंट वरी पॅरेंट्स, आपण ह्याच क्वालिटीचं एज्युकेशन आपण पुढेही चालू ठेवतोय आणि आपल्या मुलांची शिक्षणाच्या बाबतीत कुठलीही गैरसोय होणार नाही याची मी स्वतः ग्वाही देते. आणि येस, तुमच्या मुलांचं भविष्य आमच्या हातात आहे. सो डोंट वरी अबाउट इट. 1 word फॉर सक्सेस. सगळ्यात मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं, 1 wordमध्ये जर असेल तर कन्सिस्टन्सी, त्याचबरोबर शिस्त, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनत. आणि ह्या सगळ्यासाठी लागते ती कन्सिस्टन्सी. फेवरेट मोमेंट विथ किड्स. जेव्हा मुलं सुरुवातीला रडत होते, सुरुवातीला जेव्हा त्यांचं ॲडमिशन झालं तेव्हा ते प्रचंड रडत होते, आणि नंतर 2-3 दिवसांनी जेव्हा घरी जाताना त्यांच्या मम्माला जेव्हा ते हक करतात गेटवरती, आणि जाताना जेव्हा आम्हाला बाय बाय मॅम असं बोलतात, तो मोमेंट. बिगेस्ट फिअर. सगळ्यात मोठा फिअर माझ्यासाठी हा आहे की माझ्या शाळेत एकतर सगळे छोटे मुलं आहेत, 2 ते 5-6 वर्षापर्यंतचे. सो हे 2-3-4 वर्षाचे जे मुलं आहेत ते खूप छोटेसे आहेत. आपण पापणी खाली टाकता ते मुलं, इथे असणारं मुलं ते तिथपर्यंत पळालेलं असतं. सो ते कुठल्याही मुलाला कुठली दुखापत होऊ नये, तर या गोष्टीची मला सगळ्यात जास्त भीती वाटते की माझ्या कुठल्याही मुलाला कुठली दुखापत होऊ नये. बस. इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये जेव्हा पॅरेंट्स मुलांचं ॲडमिशन करतात तेव्हा एक लँग्वेजचा फिअर असतो. त्यावेळेला पॅरेंट्स पण स्ट्रेसमध्ये असतात आणि नंतर तो स्ट्रेस मुलांवर पण येतो. तर या बाबतीत पॅरेंट्सची सगळ्यात मोठी चूक काय, त्याबद्दल काय सांगाल? सो काय होतं, बऱ्याचदा पालक कंपॅरिझन करतात मुलांची तुलना जर तुम्ही दुसऱ्या मुलाशी करताय, सो मुलांच्या मनामध्ये हा कुठेतरी तो एक ट्रॉमा राहतो आणि फेर राहतो की नाही, तो मुलगा माझ्यापेक्षा चांगलं करतोय आणि मी काहीही केलं तरी तोच माझ्यापेक्षा चांगलं करणार. सो हा एक फिअर राहतो. सो मला वाटतं की पालकांनी मुलांना दुसऱ्या मुलांशी कम्पेअर करण्यापेक्षा आपण त्यांना एन्करेज केलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीवरती. तुम्ही कुठलीही छोटी गोष्ट करा. मी म्हणेल, जर पाण्याचा ग्लास अर्धा आहे आणि अर्धा ग्लास रिकामा आहे, अर्धा ग्लास भरलेला आहे, आपण जर बघतोय तो रिकामा ग्लास बघण्यापेक्षा जर तो भरलेला ग्लास आहे असं जर बघतोय, सो आपल्याला त्याच्यामध्ये आनंद मिळणार आहे किंवा आपण सॅटिस्फाय असणार आहे. सो मुलांचा जर तुम्ही त्यांच्याकडनं जर अपेक्षा ठेवताय, एक्सपेक्ट करताय की नाही मुलांनी माझ्या फाड 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 इंग्लिश बोललं पाहिजे किंवा पहिल्याच महिन्यामध्ये ABCD पूर्ण झेडपर्यंत बोलता आलं पाहिजे, सो असं होणार नाहीये. जर तो 2-3 लेटर जरी बोलतोय तर तुम्ही त्याला अप्रिशिएट करा. सो ते अजून चांगलं करणार आहे मूल. मॅम, तुम्ही आता स्कूलच्या ओनर आहात, तर तुमचं एज्युकेशन काय त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. हां, सो एकतर माझं एज्युकेशन झालेलं कॉमर्सने. मी आहे कॉमर्सची स्टुडंट. आणि स्कूल चालवायची म्हटलं तर त्या स्कूलच्या रिलेटेड माझ्याकडे कुठले एज्युकेशन नव्हतं. आत्ता मी ह्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी करत आहे. माझं कम्प्लीट एज्युकेशन मी माझं सगळं हळूहळू कम्प्लीट करत आहे. पण येस, माझ्याकडे तो माइंडसेट होता की नाही, मला हे करायचं आहे. आणि आपण जे म्हणतो ना, एक आपले व्हायब्रेशन जे आपण स्वतःला देतो, मॅनिफेस्टेशन, किंवा मी ह्या गोष्टीवरती खूप बिलीव्ह करते. सो या गोष्टीतून माइंडसेट माझा खूप स्ट्रॉंग आहे. मी जर एखादी गोष्ट ठरवते आणि ती करायची जर असेल तर ती करण्यासाठी जे करावं लागेल ते होऊपर्यंत मी शांत बसत नाही. सो तेवढी माझी कन्सिस्टन्सी आणि तेवढी माझे स्ट्रॉंग माइंडसेट असतो. सो येस, कुठलीही गोष्ट जर करायची असेल, डिग्री तरी कागदापुरती असते. सो माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमची मेहनत, हे दोन्ही जर गोष्टी असेल तर तुम्ही काहीही करू शकता. मॅम, तुमच्याशी गप्पा मारताना माझ्याबरोबरच आमच्या प्रेक्षकांना एक गोष्ट मात्र नक्की समजली की सक्सेस जर मिळवायचा असेल तर आपल्याला डिग्री नाही, गरज आहे ती माइंडसेटची. योग्य माइंडसेटसोबत आपण आपल्याला हवा तसा सक्सेस नक्की मिळवू शकतो. मॅम, आपण सोशल युवा पुढारीच्या प्लॅटफॉर्मवरती आलात. तुमच्या या यशस्वी प्रवासाबद्दलच्या सगळ्या अनुभव तुमचे जे आहेत किंवा ज्या छान छान तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत, जो प्रवास आहे तुमचा, तो आम्हाला शेअर केलात, या सगळ्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. आणि तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, तुमच्या प्लॅटफॉर्मवरती बोलवलं. सो थँक्यू सो मच. तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली आणि माझं सगळा जो प्रवास होता तो इथे शेअर करण्याची संधी दिली. सो थँक्यू सो मच.